श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33। नाशिकमधील म्हाडा भूखंड अपहार प्रकरणातील मुख्य संशयित सोनू वनवानी याला पोलिसांनी काल ताब्यात घेतला। ताब्यात घेतल्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यास 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। म्हाडा भूखंड प्रकरणात नाशिक पोलिसांनी केलेली पहिली अटक असून बांधकाम व्यावसायिक सोनू वनवानी याचं 15 बड्या बांधकाम व्यावसायिकांनी फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे। याबाबत नाशिक पोलिसांचे तब्बल 18 पथक म्हाडा भूखंड प्रकरणाचा तपास करत आहेत। भूमी अभिलेख, महसूल आणि पोलीस पथकाकडून 108 प्रकरणातील कागदपत्रांची सध्या पडताळणी सुरू आहे। यामध्ये आणखी फसवणूक केली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। एकूणच दिवसेंदिवस म्हाडा प्रकरणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय। त्यामुळे आता यामध्ये आणखी कोणाकोणाची नावे येणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।